नमस्कार मित्रांनो, आपल्या GKSK मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत काही बदल करण्यात आलेले आहेत। ते काय आहेत ते थोडक्यात आपण जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या GKSK मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। त्यामुळे अशा प्रकारचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। बदल पहिला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै अशी होती। त्यात बदल करण्यात आले आहे। आता ही मुदत 2 महिने वाढवून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली आहे। तसेच महिलांना 1 जुलैपासून दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। बदल दुसरा, या योजनेत पात्रतेसाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। पण आता अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र चालणार आहे। बदल तिसरा, या योजनेतून 5 एकर शेतीची अट काढून टाकण्यात आली आहे। आता कुठलीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते। बदल चौथा, या योजनेसाठी लाभार्थी महिलेचे वयोगट अगोदर 21 ते 60 वर्ष असे होते। आता ते 21 ते 65 वर्ष करण्यात आले आहे। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना, विशेषतः 60 वर्षाच्या वरील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल। बदल पाचवा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी ग्राह्य धरण्यात येईल। बदल सहावा, ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे। आता उत्पन्न दाखल्याची गरज पडणार नाही। बदल सातवा, सदर या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर हे होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील महत्त्वाचे बदल।